नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण मिड रेंज मध्ये प्रवास करणार आहे। आता आपण आलोय सध्या लातूर जिल्ह्यातील लातूर मध्यवर्ती बस स्थानकामध्ये। इथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे लातूर पासून थेट कराड पर्यंत। याचा जो अंतर आहे जवळपास 350 किलोमीटरचा हा प्रवास आहे। आणि याच्या आधी जो आपण प्रवास केला होता जिंतूर ते सातारा, त्याच्या पॅरलल हा रूट आहे पंढरपूर नंतर, म्हणून हा रूट आपण चॉईस केलेला आहे लातूर पासून कराड पर्यंत। लातूर वरून बऱ्यापैकी आपण असे रूट केलेले आहेत, हैदराबाद लातूर, लातूर आर्वी, लातूर कणकवली लातूर, बरेच असे लेजेंडरी रूट केलेले आहेत। लातूर बस स्टँडला सकाळचे 5:15 वाजलेले आहेत। कराड जाण्यासाठी जी आपल्याला बस लागणार आहे ती सकाळी 6 वाजताची। अजून आपल्याला बस लागायला पाऊण तासाचा कालावधी बाकी आहे। बापरे बाप, पावसाचं वातावरण बघा तुम्ही, अक्षरशः निम्म्या रात्रीपासून पाऊस पडतोय। काय पावसाचे दिवस आहेत का हे? थंडीचा दिवस गेला, उन्हाळ्याचा दिवस आला, त्यात मध्ये पाऊस कुठं? काय चाललंय? हे लातूरचं बस स्टँड बऱ्याच दिवसानंतर आलेलं, जुन्या आठवणी ताज्या झाल्या एकदम लातूर बस स्टँडला येऊन। आणि इथे नेहमीप्रमाणे प्रवासी झोपताना दिसतात तुम्हाला। सकाळी सकाळी जेवढे पण लातूरवरून बसेस जातात, लातूर परभणी, लातूर चिंचवड, लातूर पुसद, बऱ्याच गाड्या जातात सकाळच्या टायमिंगला। इथे वेळापत्रक पण दिलेलं आहे, तुम्ही वेळापत्रक पॉज करून पाहू शकता कोणकोणत्या गाड्या लातूरवरून सुटतात। लातूर बस स्टँडचं आतील दृश्य बघा, सकाळचे 5:15 वाजलेले हे लातूर बस स्टँडचं 5:15 वाजताचे दृश्य आणि लातूर बस स्टँडचं हे बाहेरील दृश्य। तर असा काहीसा परिसर आहे लातूरच्या मध्यवर्ती बस स्टँड। त्या आतमध्ये बघितलं असेल कशा प्रकारचं वातावरण असते। लातूरमध्ये 2च बस स्टँड आहे, एक म्हणजे मध्यवर्ती बस स्थानक, दुसरं म्हणजे ओल्ड बस स्टँड म्हणू शकतो, म्हणजे 2 नंबरचं बस स्टँड। तर असे 2 बस स्टँड आहेत लातूरमध्ये। आपल्यासमोर गाडी पाहू शकतो, या गाडीचा आपण ब्लॉग बनवलेला आहे, लातूर आर्वी। गाडीचा मार्ग बघा, आता गाडी चेंज केलेली आहे, पहिली हिरकणी असायची पण आता नवीन BSC बस टाकलेली आहे या रोडवर। गाड्या वगैरे चेंज करतात पण रूट अजून पण कंटिन्यू आहे। आता आपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एक मराठी भाषेची पद्धत आहे बोलायची, म्हणजे लातूरकरांची जी भाषा आहे ना, आल लाव, खाल लाव, पिलाव, जेवलाव, म्हणजे अशा टाईपची भाषा तुम्हाला ऐकायला मिळेल। आपण आता ज्या शेवटच्या पॉइंटला जाणार आहे तिकडची जी भाषा आहे सातारा, कराड, कोल्हापूर, तिकडे गेल्यानंतर जी मराठी भाषेची जी टोन आहे ती चेंज होते। तिथं म्हणतात करशीला, नेशीला, पाडशीला, म्हणजे अशा भाषा मी ऐकलेल्या आहेत। मला एवढी जमत नाही पण मी ऐकलेले आहे। आणि महाराष्ट्रातून तुम्ही ज्या जिल्ह्यातून बघत असाल ना, मराठीमधून बोलायची जी पद्धत आहे, खानदेशी, विदर्भ, मराठवाड्याकडची भाषा, कोकणी भाषा, तुमच्या इकडे कशा पद्धतीनं बोललं जातं ना, ते नक्कीच कमेंट करून सांगा। या गाडीला कसं काय विसरलो आपण, लातूर श्रीवर्धन गाडी बरोबर आपण पकडली होती 6 वाजताची गाडी। तुम्हाला लातूरवरून जेवढे पण रूट सांगतोय ना, तुम्हाला ज्या रूटला इंटरेस्टेड वाटतोय तो रूट तुम्ही बघा, ऑलरेडी आपण तो रूट बनवलेला आहे। फायनली मंडळी आपल्याला गाडी लागलेली आहे आणि बऱ्याच दिवसातून या गाडीनं प्रवास करायचा योग आलेला आहे। गाडी बघा, एसटीच्या ताब्यामध्ये स्वमालकीची आलेली नवीन BSC बस, टाटा कंपनीची, पाहू शकता इथे। आणि गाडीचा जो रूट आहे ना, लातूर, मुरुड, एडशी, बार्शी, पंढरपूर, आटपाडी, विटा आणि कराड, सातारा विभाग कराड आगाराची गाडी। आणि ज्या गाडीनं आपण प्रवास करतोय MH14 BT 4859 या गाडीनं आपण प्रवास करतोय कराडपर्यंत। तर या मार्गे गाडी जाणार आहे आपली मुरुड ढोकी मार्गे, त्यामुळं फलाट क्रमांक 2ला आपली गाडी लागलेली आहे इथे। तर बघितलं असेल आपली गाडी कोणत्या मार्गे जाणार आहे, मुरुड, एडशी, ढोकी, बार्शी, पंढरपूर, आणि त्याच्यानंतर रूट थोडासा युनिक आहे पुढे। पण मला काय वाटलं, रूट जो असेल ना तुळजापूर, सोलापूर, मोहोळ, पंढरपूर त्याच मार्गे असेल, पण या गाडीचा रूट ना थोडासा युनिक आहे। म्हणजे हा जो मार्ग आहे ना थोडासा गाव खेड्यातून जातो, तसं म्हणायला काय हरकत नाही, एकदम जबरदस्त रूट आहे। ही जी गाडी ती BT सिरीजची गाडी, आणि BT सिरीज हा जुना सिरीज आहे, म्हणजे काय म्हणू शकतो की जुन्या चेसिसवर नवीन बॉडी बसवली। आणि बऱ्याच दिवसानंतर आपल्याला या गाडीने प्रवास करायचा योग आलेला आहे। तर मंडळी आता बरोबर लातूरवरून आपली बस निघते 6:02 आणि आता आपण लातूर बस स्टँड सोडतो इथे। चला मंडळी मस्तपैकी या प्रवासाला सुरुवात करूया, बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय। चला तर मग।
मगाशी इतका पाऊस झाला ना, अक्षरशः चिखल झाला या ठिकाणी, चिखल. गाडी पुढे जाऊन 2 गाड्या अडकल्या. या लाईनला चालू आहे, या लाईनला गाडी चालू आहे. आता इथून पाणी असल्यामुळे चिखल वितळतो, गाडी फसत नाही तिथं. हा एक बेस्ट ऑप्शन. आता अडकली असते ती गाडी. पलीकडून जाऊ रे, पलीकडून. लातूर पासून मुरुड डोकी कव्हर करत आत्ता आपण पोहोचलेलो आहे एडशी बस स्टँडला. बरोबर या ठिकाणी 7:45 वाजलेले आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जवळपास 2.5 तासाचा कालावधी लागलेला आहे. 70 किलोमीटरला. रोड तर बघितले असेल तुम्ही, एकदम म्हणजे चिखलाने माखलेला रोड आहे. मध्ये मध्ये पण असे खराब रोड आहे. रोडचं काम वगैरे बाकी आहे अजून. एडशी बस स्टँडला मस्तपैकी असं सकाळ सकाळ वातावरण झालं. टोटल 4 फलाट असलेलं हे बस स्टँड आहे. धाराशिव जिल्ह्यातलं हे एडशी बस स्टँड. एडशी बस स्टँडच्या आतमध्ये एसटीचं उपहारगृह. मस्तपैकी आपण सकाळ सकाळ जो नाश्ता घेतलेला आहे ना, तो गरमागरम असा भजी. थोडी हलकीशी थंडी लागते राहू. एडशी नंतरचा जो आपला पुढचा स्टॉप आहे ना, तो बार्शी. जवळपास 33 किलोमीटर अंतरावर आहे. आणि त्याच्यानंतर आपला कोडवाडी पंढरपूर. पंढरपूर बघायचं झालं तर जवळपास 143 किलोमीटर एवढा अंतर आपल्याला पंढरपूर पोहोचण्यासाठी गाठायचं एडशीवरून. एक गाडी आलेली इथे, पुणे अहमदपूर लातूर विभाग, अहमदपूर आग्राची गाडी. बार्शी बस स्टँडला आल्यानंतर जी प्रवाशांची गर्दी झाली ना, एकदम तुडुंब अशी गर्दी. बरोबर या ठिकाणी 8:56 झालेले. गर्दी जबरदस्त आहे इथे प्रवाशांची. अक्षरशः बॅगा वगैरे टाकायला. काल मला पालघर आग्राची बस दिसली होती. अक्षरशः ती बस एकदम जुनी होती आणि लॉंग रोडला चालू होती. ज्यावेळेस मी बघितली होती आणि बाकीचे जे प्रवासी बोलत होते आपापसात, ते म्हणत होते गाडी एकदम भंगार आहे पण पळायला खतरनाक आहे म्हणजे. त्या गाडीचा माझा प्लॅन होता बनवायचा रात्री. बघूया कधी जमलं तर आपण जुन्या गाड्यांचे स्पेशल ब्लॉग करणार आहोत. कारण त्या ज्या गाड्या आता स्क्रॅपमध्ये जाणार आहेत हळूहळू, आठवण म्हणून आपण जुन्या गाड्यांचा एक ब्लॉग तयार करणार. जेवढ्या गाड्या जुन्या असतील ना, ते मला सांगा कुठं कुठं जुन्या गाड्या लोकलला असल्या तरी पण आपण बनवूया. आता ऊन नसल्यामुळे जास्त काही थकवा येत नाही, उलट प्रवासाला इंटरेस्ट वाटायला लागलाय. आता आपण कुर्डवाडी बस स्टँडला पोहोचलेलो. बरोबर या ठिकाणी परफेक्ट 10 वाजलेले. आता कुर्डवाडी पासून जे पंढरपूरचं अंतर जवळपास 52 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. आता गाडीमध्ये गर्दी बघा तुम्ही, केबिन पर्यंत प्रवासी फुल पॅक आहे. अक्षरशः एवढी गर्दी आहे गाडीला. गाडीचा आवाज बघा आता चालू होईल गाडी. लेजेंडरी असा रॉर आवाज आहे, रॉर.
आपल्या गाडीतले 80% लोक पंढरपूरला उतरले. लातूर पासून आपण जवळपास 200 किलोमीटरचं अंतर कव्हर करत आता पंढरपूर बस स्टँडला पोहोचलेलो. बरोबर या ठिकाणी 11:15 वाजलेले. अजून आपल्याला इथून जवळपास 150 किलोमीटर अंतर गाठायचं आहे. आता पंढरपूर वरून आटपाडी भिवघाट करत आपली गाडी कराडला पोहोचणार. आता ती किती वाजता पोहोचणार आहे ती बघूया. आणि पंढरपूरला सगळ्यात जास्त गाडी खाली झाली आणि इथेच परत एकदा भरायला लागली. गाड्या अक्षरशः बॅगा टाकून पकडायला लागली. समोरची गाडी पाहू शकता, ही लातूर वरून पंढरपूरला आलेली गाडी आहे, पण दुसऱ्या मार्गे. कराडला जाण्यासाठी पंढरपूर बस स्टँडला जी गाडी थांबते फलाट क्रमांक 22, अक्षरशः स्टँडिंगचे प्रवासी. लातूरवरून आपल्याला पंढरपूर पोहोचण्यासाठी जवळपास 5 ते 5.25 तासांचा कालावधी लागलेला आहे 200 किलोमीटरसाठी. अरे बापरे, आटपाडीचं बस स्टँड अक्षरशः डिमॉलिश केलेलं आहे आणि नवीन बस स्टँडचं काम चालू आहे. इथे पाहू शकता शेड वगैरे लावलेलं आहे, प्रवाशांसाठी टेम्पररी शेड केलेलं आहे त्या आटपाडी बस स्टँडच्या आवारामध्ये. 12:46 म्हणजे 12:45 आपली बस इथे थांबलेली आहे. तर आटपाडीचं बस स्टँड बघा तुम्ही. मला वाटतं साधारण मी 7 महिन्यानंतरच इकडे आलोय आणि आटपाडीमध्ये ना आपली बस 10 ते 15 मिनिटासाठी थांबलेली आहे. पण इथे हॉटेल वगैरे बघावं लागेल इथे. आणि आतापर्यंत आपले जेवढे पण रोड झालेले आहेत, लातूर, बार्शी, पंढरपूर, आटपाडी नंतर आता डायरेक्ट कराड. आता आटपाडी नंतर आपण भिवघाट कव्हर करत डायरेक्ट कराडला पोहोचणार आहोत. इथून साधारण मला वाटतं 100 किलोमीटरचा प्रवास दाखवते. कराड वाया करगणी भिवघाट मार्गे असं काहीतरी बस दाखवते. वडापाव आलेला मस्त पैकी असं छोटंसं काहीतरी आपण मेनू घेतलं होतं या ठिकाणी. वडापाव 30 रुपये प्लेट आणि एक छोटीशी पाणी बॉटल. बऱ्यापैकी आपलं जेवण झालेलं आहे. कराडला गेल्यानंतर आपण फुल थाळी घेणार आहोत. टोटल खर्च आपला जो या ठिकाणी आलेला आहे ना, तो 40 रुपये. या गाडीचा आपण प्रवास केलेला आहे ऑलरेडी कराडपासून सोलापूरपर्यंत. प्रवास काय एवढा लांब पल्ल्याचा नाही, पण मिड रेंज मधला हा प्रवास आहे. 8 ते 9 तासांमध्ये हा प्रवास कंप्लीट होतो जर तुम्ही लातूरवरून कराड येत असाल तर. आणि जर तुम्हाला लातूरवरून पंढरपूर यायचं असेल तर साधारण 5-5.5 तास लागतात तुम्हाला लातूरवरून पंढरपूर पोहोचण्यासाठी. ते पण कोणत्या मार्गे? आपण ज्या मार्गे आलोय त्या मार्गे. तुम्ही जर तुळजापूर, सोलापूर, मोहोळ मार्गे येत असाल ना, तर तुम्हाला त्यापेक्षा कमी वेळ लागू शकतो. आणि हा रूट करण्यामागचं कारण म्हणजे मला एका आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी पण सांगितलं होतं हा रूट करा, आणि माझं थोडंसं कराडला काम पण होतं. त्यामुळे म्हटलं एका रूट मध्ये 2 काम होऊन जातील आरामात. त्यामुळे आपण केलेलं आहे लातूर कराड गावखेड्यातून जाणारा मार्ग.
कराडच्या बस स्टँडला पोहोचलो. बरोबर या ठिकाणी 2:27 झाले, म्हणजे जवळपास आता 2:30 वाजलेले आहेत दुपारचे. इथून कराडचं जे अंतर आहे जवळपास 40 ते 44 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे. इथं पण तेच केलेलं आहे. विटाचं जे बसस्थानक आहे ते पण पूर्ण डिमोलिश केलेलं आहे, पाहू शकता समोर. आणि टेम्पररी बस स्टँड या ठिकाणी उभं केलेलं आहे. दुपारचा जो प्रवास आहे ना तो नको वाटतो. आणि केबिनमुळे बसल्यामुळे ना जास्त गरम व्हायला लागलं. या गाडीचं इंजन पुढे असल्यामुळे गरमीच्या वाफा येतात त्यांच्या. आणि आत्तापर्यंत ना सुपरफास्ट गाडी आलेली. बस स्टँडला 2-3 मिनटं गाडी थांबते, त्याच्यानंतर बूम आता निघाली गाडी. फायनली मंडळी आपला रोड कंप्लीट झालेला आहे लातूरपासून कराडपर्यंत. 9.5 तासांचा प्रवास झालेला आहे. तर अशा पद्धतीनं गाडी येते लातूर कराड, कराड लातूर. आणि गाडी सदर बुकिंगला आहे. दोन्हीकडून पण तुम्ही ही गाडी बुकिंग करू शकता. तर हे कराड बस स्टँडचे 3:30 वाजताचे दृश्य. बरोबर या ठिकाणी आपली गाडी 3:37 पोहोचलेली आहे कराडमध्ये. तर मंडळी तुम्हाला कसं वाटलं हा 5 जिल्ह्यांमधून जाणारा गावखेड्यातला मार्ग? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पुढचा जो प्रवास असणार आहे आपला थोडासा हटके प्रवास असणार आहे. म्हणजे पहिल्यांदा मी अशा बसनं प्रवास करणार आहे, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. लातूर पासून कराडपर्यंत आपल्याला फुल तिकीट पडलेले, ऑनलाईन तिकीट 599 रुपये एवढं आपल्याला फुल तिकीट पडलेलं आहे या प्रवासासाठी. तर असा काहीसा या गाडीचा प्रवास चालतो. गावखेड्यातून जाणारा मार्ग. टोटल 5 जिल्ह्यांमधून ही बस जाते. लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि सातारा. तर मंडळी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मंडळी हा प्रवास आपण इथे एंड करूया. आणि व्हिडिओ नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये लवकर. चला बाय. We'll be right back.